हरिओम. प्रत्येक जीव सुखाच्या शोधात आहे, पण सुखाचा विशिष्ट असा पत्ता नाही. दुःखाची निवृत्ती झाली की जे उरतं ते सुखच असतं. दुःख कशाने होतं? तर मनाविरुद्ध घडण्याने दुःख होतं. आणि मनाविरुद्ध घडतं म्हणजे तरी काय? तर रज तम इत्यादी गुणांमुळं अंतःकरणामध्ये जे संकल्प आणि विकल्प उठतात, या संकल्प विकल्पांच्या लाट्या थांबल्या की बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. ही जी अवस्था आहे त्याला माऊली सत्वशुद्धी म्हणतात. या दैवी संपदेला माऊलींनी अत्यंत महत्त्व दिलंय. मी कोण याचं उत्तर खऱ्या अर्थाने आत्मस्वरूप भगवंत म्हणजे मी असं आहे. ही जाणीव अनुभवाच्या साहाय्याने होणे म्हणजे ज्ञानयोग. स्वरूपप्राप्ती म्हणजे अंतरंग प्रवास आहे. अंतरंगात डोकावणं, वृत्ती अंतर्मुख होणं यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. इंद्रियांची धाव बाह्य विषयाकडे जाते, ही सहज गोष्ट आहे. पाणी प्रवाहाच्या दिशेने वाहणे ही सहजावस्था आहे, त्याला धारा म्हणतात. पण पाण्याचा तोच प्रवाह परत उगमस्थानाकडे वळवणे किती अवघड आहे. तसंच बहिर्मुखी मनाची धारा जीवाच्या मूळ कृष्णरूपाकडे उलटी वळवली की मन राधा होते आणि त्या परमात्म्याशी एकरूपता साधणे हेच त्याचे ध्येय होऊन जाते. यालाच तप म्हटलं जातं. म्हणून दैवी संपत्ती सांगताना माऊलींनी तपाला अनन्यसाधारण महत्त्व दिलंय. अगदी वरकरणी वाटणाऱ्या साध्या गोष्टीपासून या तपाचरणाची सुरुवात करावी लागते. कसलीही फलाशा न ठेवता कर्तव्यबुद्धीने कर्म करणं हेही एक तपच आहे. समोरच्या व्यक्तींनी आदराने, प्रेमाने, आपुलकीने आपल्याशी वागावे अशी प्रत्येकाची स्वाभाविक अपेक्षा असते. पण मी सुद्धा तसंच वागलं पाहिजे हे हातून घडत नाही. शक्यतो नम्रतेनं, प्रेमानं, आपुलकीनं वागलं तर शत्रू शिल्लकच राहत नाहीत. या सद्गुणाला ज्ञानेश्वर महाराजांनी आर्जव असं म्हटलंय. काया वाचा मनानी कुणाचंही अंतःकरण न दुखवणे यालाच संत अहिंसा म्हणतात. सत्याचरणाचं हे एक अतिमहत्त्वाचं पण पालन करायला तेवढंच कठीण असं तप माऊली इथं आपल्याला सांगतायत. आपण एवढ्या लहान वयात अधिकार संपन्न का होऊ शकलो याचे अप्रगटपणे उत्तर देताना माऊलींनी एक ओवी लिहिली. माझी या सत्यवादाचे तप आम्ही केले बहुत कल्प, त्या पुण्ये महाद्वीप पातली प्रभू. गीतेवर भाष्य करताना माऊलींनी एक फार मोठा दिलासा दिलाय. श्रद्धा सात्विक असेल, भगवत भाव आढळ असेल, पूर्ण शरणागत भाव असेल तर वेदांचं ज्ञान नाही म्हणून काही बिघडत नाही. कारण वेद भगवंताचा श्वास आहेत. ज्याची श्रद्धा सात्विक असते त्याचे अंतःकरण स्वच्छ असते. म्हणून हृदयस्थ भगवंत विवेकाच्या माध्यमातून चांगलं काय वाईट काय याचा निर्णय देत असतो. श्रद्धावंत पुरुषाचं आचरण सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून असल्यामुळं ज्ञानी पुरुष ज्या मुक्कामाला जातात त्याच मुक्कामाला श्रद्धावान भक्तही जातो. परंतु सात्विक आचरणासाठी मन सुद्धा सात्विक हवं आणि त्यासाठी सात्विक आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. साधकांनी सात्विक आहारच घ्यावा असा गीतेचा संदेश आहे. सात्विक गुणांचा अंगीकार केल्यास सर्व प्रकारच्या आसक्तीचे बंध तुटून मोक्षमार्ग सुकर होतो. परंतु यालाही भगवंताचं नाम, अनुसंधान याचा अधिष्ठान हवं. भगवंताचं नाव घेऊन त्याला साक्षी ठेवून कर्म केलं तर अयोग्य कर्म घडणार नाहीच, पण सत्कर्मसुद्धा विशेष फलद्रूप होईल. हाच संदेश 16व्या आणि 17व्या अध्यायातून माऊलींनी आपल्याला दिला आहे. याचं चिंतन, आचरण करू. रामकृष्ण हरी.